नमस्कार मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याविषयीच्या घटनेच्या तरतुदी बघितल्या. आता आपल्याला शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे अर्बन स्थानिक स्वराज्य संस्था, त्याला मराठीमध्ये आपण शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो किंवा नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो, ते बघायचं आहे. आता याच्यामध्ये असं की ज्या बेसिक तरतुदी आहेत त्या ग्रामीण आणि नागरीच्या बाबतीत सेमच आहेत, त्यामुळे त्या आपण पुन्हा पुन्हा रिपीट नाही करणार. फक्त जे बदल आहेत किंवा चेंजेस आहेत किंवा वेगळ्या गोष्टी आहेत शहरींमध्ये, त्या मेनली आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू. पहिला मुद्दा म्हणजे 74वा घटनादुरुस्ती कायदा 1992ने या अस्तित्वात आल्या. कोणत्या? शहरी. ग्रामीणची घटनादुरुस्ती कोणती होती? 73. या एकाच वेळी होत होतं सगळं, फक्त ग्रामीणसाठी 73वा घटनादुरुस्ती कायदा, शहरीसाठी 74वा, एवढाच फरक. शहरी स्थानिक स्वराज्य संस्था या नवीन भाग 9A इंग्लिश मधलं लक्षात ठेवा. ए म्हणजे अ नाही येणार, मराठीमध्ये वेगळा असतो. सो 9A नवीन भाग. ग्रामीण कशामध्ये होत्या? 9 मध्ये होत्या. कंपॅरेटिव्ह मी याच्याकरता सांगतोय की लक्षात ठेवायला सोपं पडतं. याचं जे टायटल आहे या 9A भागाचं, याचं टायटल आहे म्युनिसिपॅलिटीज इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये नगरपालिका. त्याचं काय होतं? पंचायती 9व्याचं. ठीक आहे. कलम आहेत 243P ते 243ZG. मागचे कुठे संपले होते बघा? 243 ते 243O पर्यंत झाले होते. कोणते? ग्रामीणचे. ओ नंतर मग P पासून सुरू होतं, ते म्हणजे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. याच्याने नवीन परिशिष्ट ऍड झालं 12 नंबरचं, त्याच्यात 18 विषय आहेत. ग्रामीणमध्ये परिशिष्ट कोणतं होतं? 11. विषय किती होते? 29. ग्रामीणचं परिशिष्ट कोणतं? 12. विषय किती? 18. ठीक आहे, ओके. याच्यातलं जे पहिलं कलम आहे शहरीमधलं 243P, याच्यामध्ये व्याख्या दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या शब्दांच्या व्याख्या. 243Q मध्ये 3 प्रकारच्या नगरपालिका म्हणजे म्युनिसिपॅलिटीज यांचा उल्लेख केलेला आहे. किती? 3 प्रकारच्या. कोणत्या? एक म्हणजे नगरपंचायत. ही काय? संक्रमण क्षेत्रासाठी. संक्रमण क्षेत्र म्हणजे काय बघा, कुठलाही जो ग्रामीण भाग असतो हो अचानक एकाच दिवशी एकाच वर्षात तो नागरी होऊन जात नाही, त्याचं हळूहळू संक्रमण होतं. म्हणजे काही काही सुविधा येतात, मग रोड तयार होतात, मग प्लॉटिंग सुरू होतं, मग अपार्टमेंट्स येतात, मग वेगवेगळे दुकानं येतात, मग त्यानुसारच्या संस्था येतात वगैरे वगैरे. अशा पद्धतीने हळूहळू त्याचं शहरीकरण होतं. हे शहरीकरण होत असताना काही गावं किंवा काही छोटी शहरं ही अशी असतात की जी संक्रमण काळामध्ये असतात. म्हणजे ते पूर्ण ग्रामीण पण नसतात आणि पूर्ण शहरी पण नसतात. ग्रामीण करून पूर्ण शहरीकडे म्हणजे नागरीकरणाकडे त्यांचा हळूहळू प्रवास चालू असतो. अशा संक्रमण क्षेत्रासाठी नगरपंचायत असतील. ओके. ग्रामीण स्वरूपाकडून शहरी क्षेत्राकडे संक्रमण होणार प्रदेश. राज्य आपल्या कायद्यामध्ये नगरपंचायतीला योग्य ते नाव देऊ शकते. म्हणजे राज्यघटनेने म्हटलं अशा संक्रमण क्षेत्रासाठी की नगरपंचायत, अर्थात आता आपल्याला माहित आहे की राज्यघटनेमध्ये बेसिक चौकट दिलेली आहे, त्यानुसार प्रत्येक राज्याने आपले कायदे करायचे होते, राईट, 1 वर्षाच्या आत. तर राज्य जो कायदा करेल त्या कायद्यामध्ये नगरपंचायतच नाव दिलं पाहिजे असं काही नाही. संक्रमण क्षेत्रासाठी एक ही पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्था, त्याला नगरपंचायत म्हणू शकतात किंवा अजून दुसरं काही नाव देऊ शकतं राज्य सरकार. त्यानंतर नगर परिषद म्हणजे म्युनिसिपल काउन्सिल. काय? म्युनिसिपल काउन्सिल. ही कशासाठी? लहान नागरी किंवा शहरी क्षेत्रासाठी. म्हणजे शहरीकरण झालेलं आहे पण एरिया छोटासा आहे. म्हणजे सामान्यतः बघा आपले जे तालुके असतात ना, छोटे छोटे तालुके, ते याच्यात येतात, म्हणून तिथे नगर परिषद असते. त्याला अर्थात आपण नगरपालिका म्हणतो, दुसऱ्या राज्यामध्ये काही वेगळं नाव असू शकतं. थोडक्यात नगर परिषद. काय? कशासाठी? छोट्या शहरी किंवा नागरिक क्षेत्रासाठी. आणि तिसरं महानगरपालिका म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. इथे होतं काउन्सिल, इथे आहे कॉर्पोरेशन. म्हणजे काय? मोठ्या शहरी क्षेत्रासाठी. म्हणजे जी मोठी मोठी शहरं असतात, उदाहरणार्थ महाराष्ट्रात म्हटलं तर साधारणतः जवळपास सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणच्या महानगरपालिका ज्या आहेत त्या पूर्वी नगरपरिषदा होत्या पण आता महानगरपालिका झालेल्या आहेत. आणि जी मोठी मोठी शहरं आहेत, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद वगैरे वगैरे यांच्यासाठी. ओके. सो मोठ्या शहरी क्षेत्रासाठी ते काय असेल? महानगरपालिका म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. राईट, ओके.
वर उल्लेखलेल्या हे जे तिन्ही क्षेत्र आहेत हे ठरवण्यासाठी राज्यपाल त्या क्षेत्राची लोकसंख्या, आता कोणत्या क्षेत्रासाठी नगरपंचायत असावी, म्हणजे कशाला संक्रमण क्षेत्र म्हणायचं, कोणत्या क्षेत्राला संक्रमण क्षेत्र म्हणायचं, कोणाला छोटं शहरी भाग म्हणायचं आणि कोणाला मोठा शहरी भाग म्हणायचा, याच्यासाठी राज्यपाल जे नोटिफिकेशन काढतील याच्यासाठी, की बाबा याला म्हणायचं नगर परिषद, याला म्हणायचं महानगरपालिका, याला म्हणायचं नगरपंचायत, याच्यासाठी राज्यपाल काय काय कन्सिडर करतील. एक म्हणजे त्या क्षेत्राची लोकसंख्या, साधारणतः लोकसंख्या किती आहे, लोकसंख्येची घनता म्हणजे डेन्सिटी, म्हणजे पर स्क्वेअर किलोमीटर, एक चौरस किलोमीटर क्षेत्रात किती लोक आहेत, म्हणजे खूप जास्त घनता आहे का, म्हणजे दाटीवाटीने लोक राहत आहेत का कमी घनता आहेत ते. त्या क्षेत्रातून मिळणारे महसुली उत्पन्न किती मिळतं त्या क्षेत्रातून सरकारला. गैरकृषी क्षेत्रातील रोजगाराचे प्रमाण, म्हणजे बघा सामान्यतः जर ग्रामीण भाग असला तर त्याच्यातला रोजगार जास्त करून कशातला असेल, कृषी क्षेत्रातला असेल, कृषी किंवा कृषी अनुषंगिक, म्हणजे डायरेक्ट ॲग्रिकल्चर किंवा मग त्याच्याशी संबंधित पशुसंवर्धन, कुक्कुटपालन वगैरे वगैरे, राईट. पण जो शहरी भाग असेल त्याच्यात जे रोजगाराचं स्वरूप असेल ते जास्त करून कसं असेल, गैरकृषी असेल, म्हणजे कृषी सोडून, म्हणजे काही बँकांमध्ये दुकानं, इतर इन्शुरन्स कंपनी, नंतर काही कारखाने, फॅक्टरीज, वेगवेगळ्या संस्था वगैरे वगैरे, राईट. सो गैरकृषी म्हणजे कृषी सोडून, कृषी आणि कृषी अनुषंगिक क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रांमध्ये रोजगार किती आहे त्या भागातला, ते आर्थिक महत्व काय आहे त्याचं, हे यासारखे घटक लक्षात घेतील. म्हणजे हे इंडिकेटिव्ह आहेत, हे साधारणतः हे आणि असे अजूनही काही घटक राज्यपाल लक्षात घेतील आणि त्यानुसार हे ठरवतील की कशामध्ये नगरपंचायत पाहिजे, कुठे नगर परिषद पाहिजे आणि कुठे महानगरपालिका पाहिजे. एखाद्या शहरी भागाला राज्यपालांनी सार्वजनिक अधिसूचनेद्वारे औद्योगिक वसाहत म्हणजे इंडस्ट्रियल एरिया म्हणून डिक्लेअर जर केलेलं असेल तर त्या भागासाठी नगरपालिका स्थापन करण्याची गरज नसेल, कारण त्याच्यासाठी मग वेगळं हे आहे. पण असं क्षेत्र की जे राज्यपालांनी सार्वजनिक अधिसूचनेद्वारे इंडस्ट्रियल एरिया म्हणून डिक्लेअर केलं असेल ते. ओके, राईट. आता कलम 243R नगरपालिकांची रचना. नगरपालिकेच्या भौगोलिक क्षेत्रातील प्रादेशिक मतदारसंघांमधून प्रत्यक्ष निवडणुकीच्या पद्धतीने सर्व जागा भरल्या जातील. म्हणजे समजा ही नगरपालिका आहे, नगरपालिकेचं हे क्षेत्र आहे, तर नगरपालिकेचं हे जे भौगोलिक क्षेत्र आहे, ओके, त्याच्यातील प्रादेशिक मतदारसंघांमधून, म्हणजे आता समजा ही नगरपालिका जी आहे ही एका मतदारसंघाचा भाग आहे, तर या मतदारसंघातले इथले जे मतदार आहेत, ओके, या मतदारांद्वारे प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे सर्व जागा भरल्या जातील. ओके, राईट. या निवडणुकीसाठी प्रत्येक नगरपालिका क्षेत्र हे विशिष्ट प्रादेशिक मतदारसंघांमध्ये विभागले जाईल. समजा ही एक कुठलं तरी छोटं शहर आहे, इथे नगरपालिका आहे, हे क्षेत्र आहे त्याचं, तर याचे छोटे छोटे असे पार्ट केले जातील. याला एक प्रादेशिक भाग केला जाईल आणि या प्रत्येक भागाला, या प्रत्येक छोट्या मतदारसंघाला वार्ड म्हटलं जाईल. ओके, म्हणून आपलं वार्डचे नगरसेवक असतात. सो हे नगरपालिका क्षेत्र छोट्या छोट्या क्षेत्रांमध्ये विभागलं जाईल. प्रत्येक क्षेत्रातनं एक नगरसेवक निवडून येईल, राईट, आणि याला वार्ड म्हटलं जाईल. आता इथे म्हटलेलं आहे की प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे येतील, पण प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे तर मेनली प्रत्यक्ष निवडणुकीद्वारेच निवडले जातील सदस्य. मात्र राज्य विधिमंडळ म्हणजे थोडक्यात राज्य सरकार, म्हणजे ज्यांची सत्ता येते, राज्य विधिमंडळ म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद असेल तर विधान परिषद, हे कायदा करून खालील व्यक्तींना नगरपालिकेत प्रतिनिधित्वाची व्यवस्था करू शकतात. बघा इथे ग्रामीणमध्ये पण तसं होतं की राज्याने जर कायदा केला तर काही जणांना प्रत्यक्ष मतदान पद्धतीऐवजी डायरेक्ट वेगळ्या पद्धतीने प्रतिनिधित्व देऊ शकतात त्या संस्थांवर. कोणाकोणाला? उदाहरणार्थ ते जे नगरपालिका क्षेत्र आहे ते तिथले लोकसभेचे किंवा विधानसभेचे सदस्य म्हणजे थोडक्यात आमदार खासदार
पण कुठले लोकसभेचे किंवा विधानसभे त्यांना देऊ शकतात, किंवा मग राज्यसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य यांना पण रिप्रेझेंटेशन की ते नगरपालिकेचे सदस्य असतील. मात्र जसं आपण ग्रामीण मध्ये बघितलं होतं की राज्यसभा किंवा विधान परिषद यांच्या आमदार खासदारांना जर या नगरपंचायतींमध्ये सदस्य म्हणून घ्यायची तरतूद राज्य शासनाने कायद्याने केली असेल, तर ते जे आहेत राज्यसभेचे खासदार असतील किंवा विधान परिषदेचे आमदार असतील, नामदार असतील, ते त्या क्षेत्रातले नोंदणीकृत मतदार असले पाहिजेत. याचं कारण पण आपण बघितलं होतं की राज्यसभा विधान परिषद याच्यासाठी कंपल्शन नाही आहे की ती व्यक्ती तिथली मतदारच असली पाहिजे. आणि म्हणून इथे जर त्यांना रिप्रेझेंटेशन द्यायचं असेल, प्रतिनिधित्व द्यायचं असेल, तर ते त्या क्षेत्रातले मतदार असले पाहिजे. नसतील तर मग राज्य सरकारला ते प्रतिनिधित्व देता येणार नाही. ओके. नगरपालिका प्रशासनाच्या बाबतीत अनुभव आणि विशेष ज्ञान असलेल्या व्यक्ती यांना सुद्धा प्रतिनिधी म्हणून घ्यायचा कायद्याद्वारे राज्य सरकार तरतूद करू शकते. ठीक आहे, म्हणजे हे ऐच्छिक आहे बेसिकली. त्यानंतर कलम 243S नुसार स्थापन केल्या गेलेल्या समित्यांचे अध्यक्ष, मात्र याच्यात वार्ड समित्यांचा समावेश नाही. 243S पुढे आपण बघू, त्याच्यानुसार स्थापन केलेल्या ज्या समित्या आहेत त्या समित्यांच्या अध्यक्षांना म्हणजे या संस्थांमध्ये रिप्रेझेंटेशन द्यायची व्यवस्था राज्य सरकार करू शकतं. मात्र त्यात वार्ड समित्यांच्या अध्यक्षांचा समावेश नसणार. ठीक, ओके. हे कशाच्या बाबतीत चालू होतं सगळं? नगरपालिकांचे किंवा नगर परिषदांचे सदस्य. ओके. आता अध्यक्ष, नगरपालिकांच्या अध्यक्षांची निवडणूक जी आहे ती कशा पद्धतीने व्हावी हे राज्य सरकार कायद्याद्वारे ठरवू शकेल. म्हणजे थोडक्यात काय की या घटनादुरुस्तीनंतर राज्य जे कायदा करणार आहेत त्या कायद्यामध्ये अध्यक्षांची निवडणूक कशी व्हावी, म्हणजे सगळे नगरसेवकांची आधी निवड व्हावी, नगरसेवकांनी आपल्यातनंच एकाची नगराध्यक्ष म्हणून निवडणूक करावी, की नगराध्यक्षांची सेपरेट म्हणजे जे असतं ना लोकनियुक्त नगराध्यक्ष अशी व्यवस्था करावी, ते राज्य सरकार ठरवेल कायद्याने. त्यामुळे ते प्रत्येक राज्यानुसार वेगळं राहील. ओके. कलम 243S वॉर्ड समित्या. 3 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नगरपालिकांमध्ये वॉर्ड समित्या स्थापन केल्या जातील. किती? 3 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये. ठीक आहे. वार्ड समितीमध्ये 1 किंवा अधिक वार्डांचा समावेश असेल. वार्ड समितींची नेमकी रचना, क्षेत्र, त्यांच्या जागा भरण्यासाठी पद्धत याच्या बाबतीत राज्य विधानमंडळ कायदा करून तरतुदी करेल. वार्ड समितीमध्ये त्या वॉर्डाचा किंवा एकापेक्षा जास्त वॉर्ड मिळून करत असतील तर त्या सगळ्या वॉर्डांचा समावेश आहे अशा वॉर्डाचे प्रतिनिधित्व करणारे नगरपालिका सदस्य हे असतील. म्हणजे समजा असं समजू आपण की 3 वॉर्ड मिळून एक वॉर्ड समिती तयार करण्याचं ठरलेलं आहे. तर या 3ही वॉर्डांचे जे नगरपालिका सदस्य म्हणजे थोडक्यात नगरसेवक आहेत त्यांचा समावेश होईल. त्याच्यानंतर एकच वार्ड असेल, समजा वार्ड समिती ही एकाच वार्डाची असेल तर मग तो एकटाच नगरसेवक राहील. ओके. आणि समजा एकच वार्डाची वार्ड समिती असेल तर त्याच्यात तो नगरसेवक आणि तोच नगरसेवक त्या वार्ड समितीचा अध्यक्ष पण असेल. समजा एकापेक्षा जास्त म्हणजे समजा 3 वॉर्ड मिळून एक वार्ड समिती तयार केली गेली असेल तर या 3ही वॉर्डाच्या नगरसेवकांपैकी कोणीतरी एकाची निवड ही त्या वार्ड समितीचा अध्यक्ष म्हणून केली जाईल. ठीक आहे. वार्ड समित्यांच्या व्यतिरिक्त राज्य विधिमंडळ इतर समित्या स्थापन करू शकेल. आणि वार्ड समित्या सोडून ह्या ज्या इतर समित्या आहेत इथे 243S मध्ये दिलेले, या इतर समित्यांच्या अध्यक्षांना इथे होतं बघा, स्थापन केलेल्या समित्यांचे अध्यक्ष वार्ड समित्या सोडून जो इतर समित्यांचा उल्लेख आला ना आता, त्या इतर समित्यांच्या अध्यक्षांना बाय डिफॉल्ट प्रतिनिधित्व देण्याची व्यवस्था राज्य सरकार करू शकते. ओके. आता 243T आरक्षण हे सेम आहे ग्रामीण सारखंच, त्याच्यामुळे आपण चर्चा करणार नाही. ग्रामीणमध्ये आपण डिटेल चर्चा केली. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्याच्यात मध्ये स्त्रियांचं आरक्षण म्हणजे महिलांचं आरक्षण, त्याच्यानंतर ओबीसीला पण स्वतंत्र कायद्याने देता येऊ शकतं वगैरे वगैरे.
243 नगरपालिकांचा कार्यकाल ते 5 वर्ष, त्याच्या आधी विसर्जित झाली तर 6 महिन्याच्या आत निवडणूक वगैरे वगैरे, ते सगळं ते पण आपण रिपीट करणार नाही. सदस्यत्वासाठी अपात्रता पुन्हा ग्रामीण सारखंच आहे. आपण बघितलेलं आहे की नॉर्मली जे विधान त्या राज्याच्या विधानमंडळासाठी जी पात्रता असते तीच असते, मात्र तिथे फक्त 25 वर्षाऐवजी 21 वर्ष अलाउड राहील. हे आपण बघितलंय डिटेल, ते पण बघायचं नाही. 243W नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या. बाकी सर्व गोष्टी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्याच आहेत, फक्त आर्थिक विकास हे पण ग्रामीणमध्ये आहेच. ओके, काय इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, सामाजिक न्याय, सोशल जस्टिस. मी तुम्हाला परत परत सांगितलं, हे 2 शब्द फार महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. आर्थिक विकास म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय. हे 2 गोष्टींसाठी या स्थानिक स्वराज्य संस्था काम करतात. सो हे आणि 12व्या अनुसूचीतले 18 विषय याच्या संबंधी अधिकार आणि जबाबदाऱ्या नगरपालिकांना दिल्या जातील. ग्रामीणमध्ये काय होतं, ग्रामीणमध्ये आर्थिक विकास होताच, सामाजिक न्याय होतात. फक्त ग्रामीणमध्ये काय होतं की 11व्या अनुसूचीतले 29 विषय असा उल्लेख होता. इथे याच्यासाठी कोणती आहे म्हणजे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे विषय कुठे दिलेले आहेत, तर 12व्या अनुसूचीमध्ये दिलेले आहेत आणि 18 विषय आहेत, फक्त तेवढं बदल होईल. ओके, राईट. तर या 12व्या अनुसूचीमध्ये जे 18 विषय आहेत त्या 18 विषयाशी संबंधित योजना तयार करण्यासाठी आवश्यक असणारे अधिकार आणि जबाबदाऱ्या यांना दिल्या जातील. ओके, राईट. नगरपालिकांकडून कर आकारण्याचा अधिकार 243X मध्ये, हे ग्रामीण सारखंच आहे त्यामुळे आपण चर्चा करणार नाही. वित्त आयोग हे पुन्हा ग्रामीण सारखंच आहे, वित्त आयोगाचे तर डिटेल्स आपण बघितलेलेच आहेत. लेखापरीक्षण आणि लेखे मेंटेन करणं ते पण ग्रामीण सारखंच आहे त्यामुळे त्याची चर्चा करण्याची गरज नाही. निवडणुका ते पण सेम आहे. केंद्रशासित प्रदेशाची अंमलबजावणी ही पण सेम आहे, आपण बघितलंय. नाव काही क्षेत्रांना लागू नसणे 243ZC. बघा, आपण ग्रामीणमध्ये खूप डिटेल बघितलेलं आहे की कशा कशाला लागू होत नाही. एकतर शेड्युल्ड एरियाज अनुसूचित क्षेत्र जे आहेत त्यांना 244व्या कलमानुसारचे अनुसूचित क्षेत्र त्यांना लागू होत नाही. आपण ग्रामीणचं सांगतोय मी तुम्हाला. त्याच्यानंतर मणिपूरमधील डोंगराळ भाग जिथे डिस्ट्रिक्ट काउन्सिल आहे, त्याच्यानंतर दार्जिलिंग मधल्या डोंगराळ परिषदेच्या गोरखा काउन्सिल जिथे आहेत तिथे नाही, वगैरे वगैरे आपण डिटेल बघितले होते. त्याच पद्धतीने ज्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था या कुठे लागू असणार नाही, तर राज्यांमधले अनुसूचित क्षेत्र हे सेमच आहे. ओके, अनुसूचित क्षेत्र म्हणजे शेड्युल्ड एरियाज जे 244 कलमानुसार आहेत, हे ग्रामीणमध्ये पण होते, इथे पण होतं की यांना लागू होणार नाही. त्याच्यानंतर मणिपूरचा भाग जो ग्रामीणमध्ये होता तो इथे नाहीये. इथे पश्चिम बंगालमधल्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ भागासाठी कार्यरत असणाऱ्या दार्जिलिंग गोरखा हिल काउन्सिल याच्या अधिकारांवर वरचढ ठरणार नाही, हे दिलेलं इथे. ओके, हे तिथे पण दिलेलं होतं, राईट. सो दार्जिलिंग गोरखा हिल काउन्सिल हे लक्षात ठेवा. दार्जिलिंग जिल्ह्यातला डोंगराळ भाग जिथे गोरखा हिल काउन्सिल आहे तिथे. सो हे सेम आहे तिकडे निकडे. काही अनुसूचित क्षेत्रे व आदिवासी क्षेत्रांना हा कायदा काही अपवाद आणि फेरबदलांसाठी लागू करायचा असेल तर संसद तसं करू शकेल. म्हणजे काय की जरी यांना लागू नसला तरी सुद्धा संसद कायदा करून त्यांना काही बदलासहित किंवा जसंच्या तसं लागू करू शकते. आणि आपण ते बघितलेले जो पेसा कायदा आहे तो पेसा कायदा या तरतुदीनुसार करण्यात आलेला आहे. आणि आपण हे पण बघितलं होतं की याला घटना दुरुस्ती मानलं जाणार नाही, हे पण बघितलं होतं आपण. हे जर बदल करायचे असतील आणि जेणेकरून घटना दुरुस्तीची प्रोसेस त्याच्यासाठी फॉलो करायची गरज नाही. नॉर्मल कायद्याने संसद या ज्या तरतुदी आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, या तरतुदी या अनुसूचित क्षेत्रांना लागू करू शकते. राईट. जिल्हा नियोजन समिती 243ZD. जिल्हा नियोजन समितीशी संबंधित अनेक बातम्या तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये वाचत असाल. स्पेशली जे आपली लोकल वर्तमानपत्र असतात ना त्या जिल्ह्याची, त्याच्यात सारखी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या न्यूज असतात. जिल्हा नियोजन समितीवर अमुक आरोप झाले हे असतं. जिल्हा नियोजन समिती अमुक अमुक काम हातात घेते हे असतं. हे कारण जिल्हा नियोजन समिती ही विशेष करून
स्थानिक लेवलला अत्यंत महत्त्वाची असते, कारण ती संपूर्ण विकास योजना बनवते, त्या विकास योजनांची अंमलबजावणी खालच्या संस्थांमार्फत करून घेते. सो प्रत्येक राज्यामध्ये एक जिल्हा नियोजन समिती जिल्हा स्तरावर स्थापन केली जाईल. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा नियोजन समिती असेल. हिचं कार्य काय की जिल्ह्यातील पंचायती आणि नगरपालिका यांनी तयार केलेल्या योजना एकत्र करून संपूर्ण जिल्ह्यासाठी एकच विकास योजनेचा मसुदा म्हणजे ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणे. म्हणजे बघा की ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आहे, ते आपले विकास योजना तयार करतील. दुसरीकडे ज्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत बघा, एका जिल्ह्यामध्ये दोन्ही असतात. एका जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असते आणि दुसरीकडे शहरी भागांसाठी नगरपालिका असतात. छोट्या छोट्या ठिकाणी संक्रमण क्षेत्रासाठी नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका असतात. हे पण आपले डेव्हलपमेंट प्लॅन तयार करतात. या सगळ्या म्हणजे स्थानिक ज्या ग्रामीण शहरी आहेत दोघांचे त्यांनी तयार केलेले जे डेव्हलपमेंट प्लॅन आहेत, विकास योजना आहेत, त्या एकत्र करणे आणि एकत्र करून संपूर्ण जिल्ह्यासाठी एकच एकत्रित कन्सोलिडेटेड मसुदा विकासाचा तयार करणे म्हणजे ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणे हे जिल्हा नियोजन समितीचं काम आहे. आणि म्हणून मित्रांनो, जे तरुण आहेत त्यांनी जिल्हा नियोजनाचा आराखडा वगैरे याच्यात ऍक्टिव्ह सहभाग घेतला पाहिजे की माझ्या गावाचं काय होतं, इथे माझ्या गावाच्या विकासाची काही योजना आहे का समाविष्ट, माझ्या गावाच्या ज्या आवश्यकता आहेत त्याच्याशी संबंधित कोणी आपले आमदार, खासदार, आपले जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच हे काही प्रयत्न करतायत का आपल्या योजनांचा त्याच्यामध्ये समावेश करून घेण्यासाठी, हे सगळं बघितलं पाहिजे. हा मसुदा तयार करताना जिल्हा नियोजन समिती खालील बाबींचा विचार करेल. काय? पंचायती आणि नगरपालिका यांच्यामधील सामायिक हित असलेल्या बाबी म्हणजे भौतिक साधन संपत्ती, नैसर्गिक संसाधनं, पाणी यांची वाटणी, अवकाशीय नियोजन म्हणजे स्पेशल प्लॅन. कारण काय असतं बघा, असं कुठे एकदम लाईन खेचलेली नसते की इथे ग्रामीण भाग संपला इथे शहरी भाग सुरू झाला, असं नाही. सगळं इंटरमिक्स्ड असतं आणि अनेकांच्या गरजा एकमेकांवर अवलंबून असतात. म्हणजे पाणी असलं तर पाणी ग्रामीण भागालाही लागतं, शहरी भागालाही लागतं. नैसर्गिक संसाधन असतात, ही कॉमन असतात वगैरे वगैरे. त्यानंतर पर्यावरण संवर्धन, पायाभूत सुविधा यांच्या बाबतीतला एकत्रित विचार. हे एकत्रित विचार ते करतं. कशाचा? दोघांमधल्या सामायिक हित असलेल्या बाबी. हवा ही सामायिक असते, पाणी सामायिक असतं, रोड सामायिक असतात, ग्रामीणसाठी पण आणि शहरीसाठी पण. तर या सामायिक हितांच्या बाबींचा एकत्रित विचार करते जिल्हा नियोजन समिती. मग उपलब्ध असलेले वित्तीय आणि इतर संसाधनांचे प्रकार प्रमाण की आपल्याकडे काय उपलब्ध आहे, नेमकं कोणते संसाधन उपलब्ध आहेत, किती वित्तीय संसाधन उपलब्ध आहेत, किती मॅनपॉवर आहे, कोणत्या संस्था आहेत, त्यांचा विचार करणं. आणि राज्यपालांनी या उद्देशासाठी निश्चित केलेल्या संस्था आणि संघटना यांच्याशी विचार विमर्श करणं. म्हणजे काही संस्था, संघटना असतात की ज्यांच्याशी चर्चा करावी असं राज्यपालांनी नोटिफिकेशनद्वारे हे केलेलं असतं. तर त्या संस्था, संघटनांशी सुद्धा चर्चा केली जाते. या समितीची रचना, जागा भरण्याची पद्धत, कामं, अध्यक्ष निवडीची पद्धत याच्या बाबतीत राज्य विधानमंडळ कायद्याद्वारे तरतुदी करेल. म्हणजे राज्याच्या कायद्यामध्ये हे सगळं राहील की याच्यात कोण असेल, काय असेल. आणि राज्यनिहाय थोडाफार बदल असू शकतो. मात्र व्यापक स्तरावर या समितीच्या एकूण सदस्यांपैकी 4/5 सदस्य हे निर्वाचित असतील, हे लक्षात घ्या. म्हणजे काय की राज्यघटनेतल्या या तरतुदीने एक ब्रॉड आउटलाईन देऊन टाकलेली आहे की काय करायचं, जिल्हा नियोजन समिती कशी असली पाहिजे, तिने काय काम केलं पाहिजे, तिने काय काय गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजेत. आणि 4/5, 5 पैकी 4, ओके, म्हणजे किती झाले? 4/5 म्हणजे 5, 20 म्हणजे 20, 80% या जिल्हा नियोजन समिती सदस्य 4/5 हे निर्वाचित यांच्यामधले असले पाहिजे. जिल्हा पातळीवरील पंचायतीमधील निर्वाचित सदस्य म्हणजे जिल्हा परिषदेतील निर्वाचित सदस्य म्हणजे जिल्हा परिषदेचे सदस्य, निर्वाचित मात्र, नॉमिनेटेड नाही. आणि त्या जिल्ह्यातील नगरपालिकांमधील निर्वाचित सदस्य हे आपल्यामधून अशा सदस्यांची निवड करतील. ओके, सो जिल्हा परिषदेचे सदस्य, ओके, त्या जिल्ह्यातले जिल्हा परिषदेतले निर्वाचित सदस्य, म्हणजे डायरेक्ट लोकांच्या मतदानाद्वारे निवडून गेलेले ते सदस्य. आणि
नगरपालिकांमधले पण निर्वाचित सदस्य, नॉमिनेटेड नाही दोन्ही ठिकाणी, हे जे आहेत हे आपल्यातनं, म्हणजेच हे सगळे आपण कोण कन्सिडर करतो, निर्वाचितवाले फक्त, म्हणजे हे निर्वाचित सदस्य जिल्हा परिषदेचे आणि पंचायत नगरपालिकांचे आपल्यातल्या काही सदस्यांना निवडून, म्हणजे अप्रत्यक्ष याच्याद्वारे, अप्रत्यक्ष मतदानाद्वारे ते जिल्हा नियोजन समितीवर पाठवतील. हे करताना जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येचं प्रमाण लक्षात घेतलं जाईल. म्हणजे बघा, जी जिल्हा परिषद आहे ही कशासाठी असते, ग्रामीण भागासाठी, आणि ज्या नगरपालिका असतात या शहरी भागांसाठी असतात. मग जिल्हा परिषदेचे निर्वाचित सदस्य काही जणांना पाठवणार आहेत जिल्हा नियोजन समितीवर, आणि नगरपालिकांचे काही निर्वाचित सदस्य काही जणांना पाठवणार आहेत जिल्हा नियोजन समितीवर. मग त्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण लोकसंख्या किती आहे आणि शहरी लोकसंख्या किती आहे याचं प्रमाण लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या निर्वाचित सदस्यांनी किती जण पाठवायचे आणि नगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांनी किती जण पाठवायचे हे ठरवलं जाईल. जेणेकरून असं व्हायला नको की एखाद्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण लोकसंख्या खूप आहे मात्र नगरपालिकेचे निर्वाचित सदस्य जास्त जणांना पाठवतायत, असं नको व्हायला. ओके, आणि उलट पण होऊ शकतं, राईट, हे बघितलं जातं. वरील पद्धतीने मसुदा विकास योजना तयार झाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष ती विकास योजना राज्य शासनाकडे पाठवतील. अशा पद्धतीने जिल्हा नियोजन समितीचे जे अध्यक्ष आहेत हे सगळी जिल्हा नियोजन ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लान तयार झाल्यानंतर तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवतो. याच पद्धतीने 243ZE मध्ये महानगर नियोजन समितीची तरतूद आहे. ओके, प्रत्येक महानगर क्षेत्रासाठी हे असेल महानगर. ओके, म्हणजे जसं मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद वगैरे वगैरे. याच्यातल्या इतर सर्व बाबी जिल्हा नियोजन समितीसारख्याच आहेत. फक्त फरक काय आहे की समितीच्या एकूण सदस्यांपैकी 2/3 सदस्य हे निर्वाचित असतील. तिकडे काय होतं, 4/5, आणि त्यांची निवड महानगर क्षेत्रातील नगरपालिकांमधील निर्वाचित सदस्य, लक्षात घ्या, काय ते जे महानगर क्षेत्र आहे त्या महानगर क्षेत्रामध्ये ज्या नगरपालिका येतात त्या नगरपालिकांमधले निर्वाचित सदस्य आणि पंचायतींचे अध्यक्ष हे करतील. तिकडे काय होतं, जिल्हा नियोजन समितीच्या बाबतीत काय होतं, जिल्हा परिषदांचे निर्वाचित सदस्य काही जणांची निवड करतील आणि नगरपालिकांचे निर्वाचित सदस्य काही जणांची निवड करतील जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांची. इथे काय, इथे ते जे महानगर क्षेत्र आहे त्याच्यात ज्या नगरपालिका आहेत त्याच्यातले निर्वाचित सदस्य आणि पंचायतींचे अध्यक्ष हे मिळून करतील. हे करताना नगरपालिका आणि पंचायतींच्या लोकसभेपेक्षा प्रमाणात नाही, हे रॉंग आहे. विकास योजनेचा मसुदा तयार करताना महानगर नियोजन समिती इतर बाबींबरोबरच खालील बाबी देखील विचारात घेईल. कोणती? एक म्हणजे भारत सरकार व राज्य सरकारांनी ठरवून दिलेली उद्दिष्टे आणि अग्रक्रम. म्हणजे ही जी महानगर नियोजन समिती आहे ही बाकी तर ज्या गोष्टी कॉमन आहेत ते आहेतच मसुदा तयार करताना, डेव्हलपमेंट प्लॅन तयार करताना, त्याचबरोबर नुसतं लोकल विचार करून चालणार नाही, नुसत्या माझ्या महानगराच्या गरजांचा विचार करून चालणार नाही, तर इन जनरल महानगरांच्या बाबतीत भारत सरकारचे काय अग्रक्रम आहेत ठरवून दिलेले, भारत सरकारची काय पॉलिसी आहे की महानगरांमध्ये काय झालं पाहिजे वगैरे, राज्य सरकारांनी ठरवून दिलेली काय उद्दिष्ट आहेत यांचा सुद्धा विचार करेल डेव्हलपमेंट प्लॅन तयार करताना. ओके, राईट. भारत सरकार व राज्य सरकार यांच्या अधिकरणांकडून होणारी संभाव्य गुंतवणूक, म्हणजे भारत सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची अधिकरणं म्हणजे वेगवेगळी कॉर्पोरेशन्स, कंपन्या, संस्था वगैरे यांच्याद्वारे आपल्या महानगर क्षेत्रात काय गुंतवणूक होणार आहे, काय प्लॅन्स येणार आहेत, काय योजना येणार आहेत यांचाही विचार. मग त्यानुसार आपल्याला काही जागा अलॉट करायला पाहिजे का, काही रिसोर्सेस अलॉट करायला पाहिजेत का वगैरे वगैरे, हे सगळं सुद्धा ही योजना तयार करताना ते लक्षात घेते. ओके, राईट. 243ZF अस्तित्वात असलेले कायदे व नगरपालिकेचे अस्तित्व. आता आपल्याला माहित आहे की राज्यघटनेतल्या या तरतुदी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तरतुदी अंमलात आल्यानंतर 1 वर्षापर्यंतचा कालावधी दिलेला होता सरकारने, केंद्र सरकारने.
की बाबा तोपर्यंत तुमचे राज्यांची यानुसारचे कायदे करा. सो ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणेच आहे हे, की 1 वर्षापर्यंत अस्तित्वात असलेले कायदे राहतील अस्तित्वात, म्हणजे 1 वर्षाच्या आत नवीन कायदे या तरतुदीनुसार करायचे, नंबर 1. नंबर 2 म्हणजे की ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आधीच अस्तित्वात होत्या त्या लगेच रद्दबातल ठरणार नाहीत, तर त्यांचा जो कार्यकाळ होता जुन्या याच्यानुसारचा तो कार्यकाळ पूर्ण होऊ दिला जाईल आणि त्यानंतर मग नवीन तरतुदीनुसार पुढे त्यांचं कामकाज सुरू होईल. राईट. कलम 243 पाहिजे ते 243 ZG निवडणुकींशी संबंधित बाबींमध्ये न्यायालयांच्या हस्तक्षेपाला प्रतिबंध. आपल्याला माहित आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पण हे होतं, तेच इथे पण आहे की नॉर्मली जे डिलिमिटेशन म्हणजे परिसीमन आणि जागांची किती जागांची वाटणी याच्या बाबतीतले कुठलेही वाद हे राज्य सरकारने ठरवून दिलेल्या प्राधिकाऱ्याकडेच जातील, कुठल्याही न्यायालयात जाणार नाही आणि त्यात न्यायालय हस्तक्षेप करू शकणार नाही. ओके. आणि 12वं परिशिष्ट इथं ZG पर्यंत या तरतुदी संपल्या. आपल्याला माहिती आहे की 12वं परिशिष्ट ऍड झालेलं आहे ते कलम 243 W नुसार. ओके. आणि त्याच्यामध्ये एकूण 18 विषय आपल्याला माहित आहेत. त्याच्यातले महत्वाचे विषय कोणते? शहरी आणि नगर योजना, ऑब्व्हियसली, कारण या संस्थाच मुळात शहरासाठी आहे. जमीन वापर व इमारत बांधकामांचे नियोजन. जमीन वापर म्हणजे कुठलीही कृषी म्हणजे ॲग्रिकल्चर का NA का रेड झोन, येलो झोन, अमुक डमुक ते सगळं. रस्ते आणि पूल, घरगुती, औद्योगिक, व्यापारी वापरासाठी पाणी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, अग्निशमन व्यवस्था, शहरी वनीकरण म्हणजे शहरांमधलं प्लांटेशन, वनीकरण, फॉरेस्टेशन, पर्यावरण संरक्षण, समाजातील दुर्बल घटक, दिव्यांग, मतिमंद यांचे कल्याण, झोपडपट्टी सुधारणा आणि झोपडपट्ट्यांचा दर्जा उंचावणे, नागरी दारिद्र्य निर्मूलन म्हणजे नागरी भागातलं दारिद्र्य निर्मूलन, दफन क्रिया, दफनभूमी, दहनभूमी, विद्युत दाहिनी, हे सगळं. जन्म मृत्यूची नोंदणी शहरी भागातली, जीवनविषयक आकडेवारी, रस्त्यावरील दिवे म्हणजे स्ट्रीट लाइटिंग, वाहनतळ म्हणजे पार्किंग, बस थांबे, सार्वजनिक सोयीसुविधा, कत्तलखाने, कातडी कमावण्याच्या कारखान्यांचे नियमन, हे 18 विषय आहेत. ओके सर. अशा पद्धतीने या 18 विषयांशी संबंधित योजना तयार करणे, त्यांची अंमलबजावणी करणे, त्यांच्यासाठी आवश्यक असणारे रिसोर्सेस हे करणे, त्याच्याशी संबंधित त्यांच्यासाठी आवश्यक असणारे कर आकारणे, गोळा करणे वगैरे वगैरे, ही सगळी कामं कोण बघेल? नागरी म्हणजे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. राईट. सो इथे आपण स्थानिक स्वराज्य संस्था हा भाग संपवलेला आहे. एक लक्षात घ्या की हा भाग आपण राज्यघटनेच्या अँगलने बघितलेला आहे. इथे आपण महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था असं बघितलेलं नाही. ब्रॉड ज्या 73 आणि 74 घटना दुरुस्ती त्याच्यानुसारच्या या बघितलेल्या आहेत. आणि बाकीचं जे आहे ते तुम्ही पंचायत राजचा सेपरेट विषय आहे तो लोकल म्हणजे महाराष्ट्रातला, तो तुम्ही वेगळा अभ्यास करालच. ओके. त्याच्यातल्या आणि याच्यात सगळं सारखंच सापडेल तुम्हाला, थोडेफार बदल वगळता, कारण याच्याच आधारे राज्यांचे कायदे केले गेले. ओके. त्यामुळे तो भाग तुम्हाला वाचायला सोपा होईल. तो स्वतंत्र शिकवण्याची गरज नाही, तुम्ही ते वाचून घ्या. वाचून तुम्हाला जवळजवळ याच्यातलं 99% तिथे सापडेल, थोडेफार 1-2% इकडे तिकडे बदल. ओके. थँक्यू व्हेरी मच.